सर्वांना स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉग मध्ये। आपण आज उडदाचे खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे असे लिज्जत पापड करणार आहोत। गेल्या वर्षी पण मी पापडाची रेसिपी टाकली आहे डिटेल मध्ये, तर ती पण तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, ती तुम्ही डिटेल मध्ये बघा। ते पापडाच्या डाळी टोकरीवर घासण्यापासून, कपड्यावर घासण्यापासून ते पीठ दळून आणण्यापासून तर लाटण्यापर्यंत केलेले आहे। उडदाचे पापड करण्यासाठी हाताला तेल लावून घेते, मळण्यासाठी टोकरीला पण तेल लावून घेते, म्हणजे ते चिकट असतं ना पीठ, खूप चिकट असतं असं, त्यामुळे सगळ्याला तेल लावून घेतलं की असं पीठ चिकटत नाही जास्त झालं। आता बघा हे पीठ घेतले, 3 किलो पापड करणार आहे, तर त्यापैकी थोडं थोडं करून असं मी मळून घेते आणि याच्यामध्येच रामबंधू पापड मसाला मिक्स केलेला आहे। तर आता हे मळून घेते 1 ग्लास पाण्यामध्ये। 1 ग्लास पाणी लागतं का 1.5 ग्लास बघू आता। हे पीठ पण खूप फ्लफी असतं ना, तर त्यामुळे हातात लवकर येत नाही, असं भुसभुशीत असतं असं, त्यामुळे असं उडून जातं। असं थोडं थोडं पाणी टाकून त्याला असे करायला लागतं। घट्टच पीठ मळायचं आहे, म्हणजे मग ते नंतर थोड्या वेळाने ते नरम होतं चांगलं कुटल्यानंतर। याच्यामध्ये मीठ टाकायची काहीच गरज नसते, आपण रेडीमेड मसाला पुडी आणली ना उडदाच्या पापडाची त्यामध्ये टाकण्यासाठी, तर वरून मीठ टाकायचं नाही, तेवढं याच्यामध्ये बरोबर होतात पापड। अर्धा ग्लास पाणी घेतलं मी, थोडं थोडं करून ते पीठ हे करून घेणं। थोडंसं तेलाच हात लावते, असं घट्ट गोळा मळलाय। आता थोडं ना कुटून घेते असंच, म्हणजे थोडं मिक्स होईल ते पीठ। सकाळी जर तुम्हाला पापड करायचे असतील ना, तर तुम्ही रात्री पीठ मळून ठेवलं नाही तरी चालेल, म्हणजे खूप छान असं भिजलं जातं ते पापड, एकदम छान असं कलरफुल, मग कलर पण खूप छान येतो पापडाचा असा। आता हे पीठ ना गोळा करून डब्यात घालून ठेवून देते आणि मग नंतर 4-5 तासांनी याचे पापड बनवणार। अशा प्रकारे हे पीठ मळून घेतले, आता हे गोळा करून घेते असं आणि डब्यात घालून ठेवते का, आणि नंतर मग परत कुटणार ते। गोळा मळून घेतले, आता हा रेस्ट होण्यासाठी 6 तास ठेवणार मी, आणि नंतर असंच सर्व पीठ अशाच प्रकारे मळून घेणार। आता हे असं डब्यात घालून ठेवायचं आणि झाकण लावून ठेवायचं, नंतर जेव्हा पापड करायचे तेव्हा खूप सारं कुटून घ्यायचं। आता मी हे पापडाचं 3 किलो पीठ मळलेलं आहे, मळून ठेवले 2 तासापूर्वीच हे पीठ। आता हे ना पीठ कुटून घेते आणि लाट्या करताना पण दाखवते आणि पीठ कुटताना पण तुम्हाला दाखवते, पण मग घालून ठेवते आणि एक एक गोळा असं पीठ कुटून घेते। आता त्याच्यात मळून ठेवलं पीठ मी। आता याला थोडं अशी पसरट टोकरी घेतली, त्याला थोडंसं खाली तेल लावते आणि त्याच्यावरती हे असं पीठ कुटून घेते। तुम्ही पाट्या वरवंट्यावर पण कुटू शकता पीठ, पण मग माझ्याकडे पण आहे, पण खूप दिवस झाले तर पाटा वरवंटा मी वापरलेला नाही ना, म्हणून मी पसरट टोकरीमध्ये पीठ कुटून घेते। हा बत्ता घेतलाय कुटण्यासाठी मी। पीठ रात्री भिजवून ठेवलं ना तरी पण चालतं, ते 3 दिवस पीठ छान मुरतं, 2-3 दिवस पीठ चांगलं राहतं पण ते पीठ, पण मुरल्यानंतर पापड एकदम छान टेस्टी होतात, खुसखुशीत एकदम। हे 3 किलो पापड, 2 किलो उडदाची डाळ, 1 किलो मुगाची डाळ, असं 3 किलो आहे, आणि त्याच्यामध्ये रामबंधूच्या 3 मसाल्याच्या पुड्या टाकून पीठ मळलेले, 100 ग्रॅम एक पुडी आहे। झालं बघा पीठ कुटून, आता 5 मिनिटं कुटलं। आता याचे ना असे गोळे करून घेते, आणि असं आपण कपडे पिळतो ना त्याप्रमाणे असं पिळून घ्यायचं, म्हणजे पीठ असं एकदम असं सॉफ्ट होतं, आणि असं खेचून घ्यायचं, असं ताणून घ्यायचं।
झालं बघा पीठ कुटून. आता याचं ना लाट्या करून घेते मी. बघा आता सुरीला थोडं तेल लावून घ्यायचं असं, आणि इथे ज्या टोपामध्ये लाट्या टाकायच्या त्याला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे एकमेकाला लाट्या चिटकायला. एकसारख्या अशा करून घ्यायच्या. आमचे पापड मोठेच असतात, छोटे नसतात. त्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा असं. लाट्या अशा करून घ्यायच्या, झाकून ठेवायच्या ते वाटून फॅनच्या हव्याने. आता पापड पण लाटून दाखवते लावण्यासाठी. असे पापडाचे लाट नाहीत आमच्याकडे, सगळ्यांना 5-6 लाट नाहीत. असे पापड कसं लाटायचं ते पण दाखवून देते. पिठात असं डीप करायचं. काही जण तेलावर पण लाटतात पापड, पण आम्ही ना पिठावरच लाटतो. पिठाची गरज असेल तरच पीठ लावायचं, नाही तर काय पीठ लावण्याची गरज. तेव्हा इतका पापड पातळ लाटलाय, त्याच्यातून पोळपाट पण दिसतो. हात पण दिसतो, बोट पण दिसतो. प्रकारे सर्व पापड लाटून घेतात. हे बघा झालेत सगळे उडदाचे पापड लाटून. आता तिकडे बघा तो तसा ढीग लावले, तिथे पोळपाटा खाली तसा पापड वाकडे होऊ नये म्हणून तसं लावलं. आणि आता हे थोडेसे सुकलेत आता, तर आता हे काढून घेते, असं गठ्ठ लावून ठेवते. आणि सकाळच्या उन्हामध्ये 15 मिनटं ठेवणार ते, उलटे पालटे करून 15 मिनटं, मग काढून घे. हे असं एक पापड छान सुकलेत बघा आपले पापड, एकदम लिज्जत पापड सारखे झालेत. आता तुम्हाला तळून दाखवते ते कसे झालेत ते. छान फुलले पापडाचं. झालेत बघा आपले असे पापड, उडदाचे पापड रेडी आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.